त्या मशनीतनं पूर्णपणे बारीक भुसो करून टाकलेला आणि त्यांका रवताक पण मस्तपैकी हो चारो भेटता. तर हे बघा तुमका दाखवतोय, हे बघा पूर्णपणे सुको हा चारो ह्यो. साईडने आपले हेशी आहेत ना ह्याचा केलेला मस्त वाटतं एकदम. आणि हे बघा हो बाबा, हे सगळे दिसतच नाही, हे खिल्लारी आहेत. खिल्लारी म्हणजे वरती घाटावरती जास्त खिल्लारी गाय आहेत. हे दोन्ही साईडला वळू, हे बघा केवढा होतो, हे बघा एक या साईडला. हे बाबा थांबा. तर मित्रांनो आता इला इकडे आमच्या गोवर्धन गोशाळेत कोकणमध्ये बरेच दिवस होतो प्लॅन होतो. तर आता एका घेऊन येईल इकडे, काकी आणि मी आहे. बघू, भरपूर गाडी आल्या. मी म्हटलं कोण नसताला, पण बऱ्यापैकी इकडे पब्लिक इला बघू. तर बघू आमका बघू भेटता का. तर इकडे इकडे समोर बघितलंस ना तर श्रीकृष्ण मंदिर पहिला थांबिले. भरपूर पब्लिक इला इकडे आज. तर एंटर केल्यानंतर पहिली गोवर्धन शाळा कशाक म्हणतात का, इथे मस्त एक सुंदर अशी मूर्ती आहे श्रीकृष्णाची. आणि बघा एकदम मधोमध. आणि तुमका समोर तो परिसर दाखवते, कारण तो येऊ शकत नाही, कारण आता माणसं येतात 7:30 बंद करतले. त्यामुळे तो म्हणलो की एंट्री करूसाठी इकडे बसायचं लागतं त्याच्यासाठी. तर आपण इकडे पूर्व परिसर आधी फिरान बघूया कसा काय. आता केवढा मोठा, आता पहिल्यांदा जिल्हा ना इकडे, त्यामुळे. आणि तो एकटोच बघूया, बरं वाटतं इकडे ना. बघूया तिकडे कसं आता आतमध्ये काय भेटता काय माहीत, बघू. तर इकडे ह्या गार्डन केल्याने वाटतं त्यांनी लहान पोरांका खेळासाठी. भरपूर गाणी लिहिली तिकडे, बघू. इकडनं जायची चल. तर इकडनं आपण जाऊया. हॅक मस्त केल्याने या घर कुठली झाडं मस्त लावल्याने. ह्या घर बघ बांबूपासून केल्याने वाटतं ना, भारी वाटतं घर. बांबूचा वाटतं ना, व्यताच्यात बांबूचा वाटतं. बघूया तरी जवळ जा. अरे बघण्यासारखे भरपूर आहे काय काय. हॅट. तर हे बघा, अरे बांबूचाच आहे होय. आतून कसा माहीत नाही, पण साईडने आपले हेशी आहेत ना ह्याचा केलेला मस्त वाटतं एकदम. आणि हे बघा वरती माडाच्या पूर्ण भेताचा झावळांचा केल्याने. आणि आतमध्ये बघा, आतमध्ये बसू शकत नाही तुमचं दिसतला. आतमध्ये पूर्व पॅसेज त्यांनी रिकामी ठेवल्याने, म्हणजे एक गेस्टसाठी असताला. वर जाऊ ते पण सगळं मकड ह्या पूर्ण बांबूचाच केले नाही त्यांनी होय. सिलिंग बिलिंग आतमध्ये टाकून भारी वाटतं या. आणि छोटे छोटे त्यांनी हे केले नाही वाटतं इकडे, आंबे लावून नुकताच केले नाही. तिकडे काय गोट फार्म वाटतं. आणि इकडे बघूया काय आता आपण ऐशीच्या बांबूपासून केले नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष स्वागत तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता आहे आपल्या कणकवली तालुक्यातल्या माका वाटतं ही पहिलीच असलेली गोशाळा. तर मी असे गोशाळेत आमच्या नागव्याच्या म्हणजे कोंडियापासून दर अशी जवळ आहे. तर माझ्या मागे बघू शकता, हे बघा बांबूपासून पूर्ण घर मस्त बनवलेलं. आणि वरती एक माळू आणि खाली आतमधून भारी वाटतं. आणि इकडे येऊचाच होता. तर इकडे काय आहे, तर इकडे आपण पाठीमागे बघू शकता कसला आता एकदम भारी वाटतं. आणि आजूबाजूचा परिसर पण मोठं आहे एकदम. आणि इकडे बारकी बारकी पोरा इली आहे तिकडे गार्डनमध्ये. कारण संध्याकाळची वेळ झाली आहे ना, 6:30 बंद करतात आत्ता. घसो बसलो आंब्याने. तर इकडे आता 2 मिनटं लहान लहान पोरा इली आहेत खेळासाठी. आवाज बसलो हां काय होत नाही. तर इकडे हे आहे ना, हे तुम्ही बघू शकता इकडे गायी आहेत. पण ही गाई भाकड गायींचा संगोपन इकडे लिहिलेला आहे बघा. भाकड गायींचा संगोपन म्हणजे ही गाई माकड ते बाहेर रस्त्यावरती आणि फिरतात ना, ते इकडे हे सांभाळण्याचा काही करतात आता. आणून सांभाळतं ते पूर्ण गायींका. म्हणून हे बघा दिसतात ही गावठी सगळे गाय आहेत. तुमका याच्यात एक पण अशी जर्सी किंवा अशी दिसणार नाही, सगळे गावठी आहेत. भाकड म्हणजे हे सगळे
रस्त्यांवरती फिरत असतात ना ते गाय ते म्हणजे ते इकडे हनुमाकाट संगोपन करतात असं माका माहीत पडला. आंबट वास येता खांदे घातल्याने वाटतं. तर हे एक चांगला वाटतं. तर इकडनं तिकडे जाऊ शकत नाही वाटतं. इकडनं पॅक हा. तिकडे समोर बघू शकता तिकडे गोट फार्म वाटतं तो. हा पण आतमध्ये नॉर्मलच जास्त नाहीत आफ्रिकन बोरच. तर वेगळं असतं इकडनं मला वाटतं त्यांच्यातलं नाही कोणचा. तर इकडे ह्या एक भाकड गाईंचं केल्याने या आणि इकडे हो परिसर एकदम एवढं मोठं आहे ना पुरं सर्कल असा जाऊन तिकडे यायचा असा वाटतं. तर आता ह्या साईडला यायला इकडे गायींचं गोटं बघून येला. आपले याचे भाकड गाय आहेत ते गावठी आहेत सगळे. आणि हे इकडे कुठले आहेत ते बघूया. इकडे पण दिसतात पण ते बंदिस्तात आतमध्ये जाऊ शकत नाही. बघा गायींचा गोटा क्रमांक 1 इथे दिसत असताना तुमका हे बघा. तर इकडे हे बघा इकडे हे वेगळ्या जातीचे गाय दिसतात. एक खिल्लारी एक वाटतं अशी शिंगांवरनं. काय रे सगळी केली आहेत बघू. हो किशोर काय म्हणतं. ब्लॉगर येते त्यामुळे आम्ही गावताना आता तू गावलंस बघ आणि किती गाव ब्लॉगर आहे आपल्याकडे. अगर त्याकडनं इकडे येईल खिल्लारी आहेत वाटतं इकडे. हा तर हे बघा हो बाबा हे सगळे दिसतच नाही हे खिल्लारी आहेत. खिल्लारी म्हणजे वरती घाटावरती जास्त खिल्लारी गाय येते त्या छोटा वासरू. तर हे बघा जरा भीती वाटतं इकडे. ह्या साईडला हे बघा गायींचे हे बघा गोवर्धन गोशाळा हे गायींच्या जाती आहेत. हे बघा हे तुम्ही बघू शकता त्या बोर्डावरती या साईडला. इकडे ही आता गाय दाखवली ना खिल्लार ती यातली आहे. ही खिल्लारा. परत ही लाल सिंधी ओंगल हो बाबा. आणि बघा हे खिल्लारी गाय डोळे कसे करते. हे शर्यतींका आता सध्या शर्यतींच्या ट्रेंडिंगला चालतं ही खिल्लारी गाय. आणि ही पण एक खिल्लारी आहे पण ती प्युअर नाही खिल्लारी. ही वेगळ्या जातीची आहे गिरसारखी वाटतं. वळुवा पाडवा हां खायचा ह्या करते आता पहिलंच इकडे येईल वाटतं डायरेक्ट. हां मग तर मित्रांनो आता आपण असो इकडे गोवर्धन गोशाळेमध्ये. आणि हे इकडे हे तुम्ही बघू शकताच इकडे हे हा गायींसाठी लागणारा खाद्य आंबट वास येता. तर या खाद्य ना आता बाहेरनं मागवलं जातं. आंबट वास येतं म्हणजे सगळ्या प्रकारचं खाद्य याच्यात कडबाकुटी ऊस म्हणा परत बाजू तो पालो बिलो म्हणून तर एका कुजवला जातं त्यामुळे एका आंबट वास येतं. आणि ह्या खाद्य आणि ही मशीना ती ही बघा इकडे बघू शकतास ह्या साईडला कटरची मशीन आहे इकडे. आणि ही बघा ती ह्याच्यात पूर्ण म्हणजे आपल्या गावठी पालो असताना ऊसबीस त्याचं पालो टाकला जातं आतमध्ये आणि पूर्ण कट होऊन कट होऊन येतात आणि त्याच्यानंतर तो गायींका घालतात. आणि ह्यो पालो तो ह्या खाद्य आता बाहेरनं मागवलेला. ह्या बघा हे बंदिस्ता फोडल्यानंतर या पूर्णपणे बाद होताला. पॅक असता तोपर्यंत चांगला असता. फुटला काय याचा वास गेलो काय ह्या काय अर्थ रवत नाही. तर ह्या आता आजूबाजूचा पूर्ण परिसर बघू शकतास तुम्ही. तर ह्या आता ग्रास कटिंगचं केंद्र पूर्णमध्ये म्हणजे चारो कापलो जाते ह्या ठिकाणी. आणि मगाशी आपण बघितलं असता तिकडे भाकड गाई बघितलास आणि आता बघितलास इकडे त्या साईडला बघितलास ते हे बघितलास खिल्लार गाई होते 4-5 आणि एक आतमध्ये पाडवा वळवा. तर आणि ह्या इकडे चारा कापणीचा केंद्र. तर आणि इकडे बघू शकतास तुम्ही या साईडला आहे सरळ वाकडं धरू नको. तर मित्रांनो ह्या साईडला तुम्ही बघू शकतास ह्या ह्या साईडला त्यांनी शान एकत्र करून ठेवलेला वाटतं आतमध्ये बंदिस्ता सरळ का दिसत नाही बरोबर. तर हा हे बघा आता मगाशी तो चारो दाखवले ना तुमका तो सांगितलंय हे बघा इकडे तुम्ही ह्या साईडला हे बघा बघू शकता तुम्ही त्या मशनीतनं पूर्णपणे बारीक भुसो करून टाकलेला आणि त्यांका रवताक पण मस्तपैकी हो चारो भेटता. तर हे बघा तुमका दाखवतोय हे बघा पूर्णपणे सुकवा चारो ह्यो. तर कसो हा बघा आणि बांधण्याची टेक्निक पण बघा एकदम मस्तपैकी
हो एकदम त्यांका रवताक पण भेटू शकतं, एकदम बारीक करून टाकलेलो लॉक. हे एवढं बघू शकता. ह्यो त्यांनी गोडाऊन म्हणजे ह्या सगळा त्यांनी अं, चाऱ्याचा पूर्ण गोडाऊन करून टाकलेला आहे इकडे या साईडला. आणि या साईडला तुमका दाखवते, या साईडला त्यांनी केल्याने ह्या माका वाटता या इकडे त्या गायींचा सगळ्यात जास्त शाना त्या इकडे होय होय शाना, पण त्या सुकवलेला सगळा सुक्या शाना. ह्या शान त्यांनी वापरतात ह्या झाडांसाठी, या खतासाठी वापरलेले पूर्णपणे. तर आणि या आधी पूर्ण पॅशीत माका वाटतं त्यांनी शेण खतासाठी ठेवल्याने या. म्हणजे इकडे बघू गेलास ना तर म्हणजे प्रत्येक प्रत्येक काय ना काय म्हणजे आता या बघितलास तुम्ही ह्या साईडला त्या शेणाचं सगळं गोडाऊन केल्याने. आणि ह्या मागे बघू शकतास तुम्ही त्या चाऱ्याचं पूर्ण म्हणजे कटिंग पासून तर चारो इकडे ठेवलं जातं सगळं गायींसाठी जो लागणारा खाद्य आता. तर आणि ह्या साईडला आपण बघूया, ह्या साईडला काय केल्याने या तर पण प्रत्येक विभागाचे हे करून ठेवल्याने आहेत, भाग करून ठेवलेले आहेत. ते बघा आता ह्या साईडला त्यांनी दाखवल्याने या वैद्यकीय कक्ष, म्हणजे ह्या साईडला त्यांनी हे केल्याने काय वैद्यकीय म्हणजे गुरांचा दवाखाना केल्याने. आणि इकडे गोठा क्रमांक 3 ह्या साईडला तर हे बघा, हे बघा या साईडला गायींची पिल्ला आहेत. हे सगळे गिर गाय आहेत वाटतं या साईडला. त्यांचं आता खाद्याचं टायमिंग झालं वाटतं, त्यामुळे या साईडला त्यांनी खाद्य गायींका टाकले. इकडे एच-एफ गाय आहेत, गिर गाय आहेत सगळे. हे बघा, तर हे बघा हे भातमध्ये ही इकडे छोटी पिल्लं तुमका आता खाद्य घातलेलं मग अशी दाखवले ना. ही एच-एफ मग आमच्याकडे अशी एक होती आणि ही गिर गाय आहेत. तर ह्या मस्त इकडे केल्याने आपल्या कणकवली तालुक्यात मला वाटतं पहिल्यांदाच इकडे हो आपलं हो बाबा गोवर्धन गोशाळेचं आपल्या कणकवली तालुक्यातून माका तर वाटतंय पहिलं गोवर्धन शाळेचा करून ठेवलेलं. आणि इकडे बघू शकता असे या साईडला खातत कसली हद बघा, डोक्या बघा सगळे गायीच वाटतं ना, सगळे गायी आहेत, गिर गाय आहेत आणि एकदम प्युअर आहेत. असे गाय तुमका कधीतरी भेट दिलास तर या साईडला भेट द्यावा. खातत मोजक्यात त्यांचा खाना असते, येसन घातलेली आहे बघा अशी रबरची. तर आणि ह्या साईडला पण तर दाखवतो तुमका बाकी मोबाईल धरा. तर आता इकडे बघितलंच आपण या साईडला तुम्ही गिर गाय आहेत सगळे आणि एकच फक्त एच-एफ गाया ही एक माका वाटलेला आतमध्ये फिराक भेटायचं नाही, पण इकडे भेटता बघू का. इकडे आता ह्या साईडला इलाज तर बघू भेटला तुमका. त्या साईडला बघितलं आपण गिर गायींचे आणि ह्या साईडला ओ माय गॉड. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतास हे दोन्ही साईडला वळू. हे बघा केवढा होतो, हे बघा एक ह्या साईडला. हे बाबा थांबा. तर मित्रांनो थांबतो. ह्या साईडला तुम्ही बघू शकता चारी बाजूने गाय हे सगळे नर. या साईडला आपण गाय बघला, ह्या साईडला सगळे वळू आहेत. हे बघा हे दोन पारेकरी बघा, हे दोन कशी दाखवले नाहीत, हई एक यांच्या अंगावरनं तर वाटता शरीरावरनं एवढे मोठे आहेत ते बघा. तर पुढे पण ह्या साईडला दोन्ही साईडला हे वळू आहेत. आणि इकडे मला वाटतं हे आता त्यांना खाद्य घातलेलं गायी पण तिकडे गिर गाय. हे बघा दोन्ही साईडला, ह्या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला एक गिर गाय. त्या दोन्ही फक्त दरवाज्यांवरती फक्त ते वळू बांधलेले आहेत. ही एक गाय. तर इकडे भारी वाटतं फिराण एकदम. इकडे काय गिर गाय आणि किती जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे गायी आहेत वाटतं. काय म्हणतात? हो हो नॉर्मल काय नाही. आजच इलाच का तुम्ही पण इकडे कसा वाटता? मस्त. एवढा गाडा गावाच्या कडे काम माहिती सुद्धा नाही. माका पण नाही माहित होता की आपल्या गावाच्याकडे काय एवढं मोठं गोवर्धन शाळा अशी चांगली माहित होता, पण त्या बघूक भेटल्या ना. पण आज म्हटलं बघून जाऊया, तर भारी वाटतं इकडे. तर मग ह्या साईडला बघू शकता, हे बघा सांगितलं इकडे गिर गाय आहेत इकडे साईडला. आणि ह्या दोन हे बघू शकता तुम्ही वळू केवढे आहेत ते. हो एक दरवाज्यावरती कसले मोठे आहेत ते बघा, सपाटे आहेत. तर या दोन गोटे आपण बघितलं, एक त्या साईडला सगळे गायी आहेत आणि या साईडला गायी पण आहेत, पण दरवाज्यावरती दोन मोठे वळू आहेत.
गिरचे. तर आणि ह्या साईडला तुम्ही खाली बघशात हळू ये परशी सराक्षित इकडे ते नाही शेततळा बांधल्याने या भला मोठा शेततळा आणि पाणी बिणी आतमध्ये साठवून ठेवल्याने या हळू या. आणि त्या शेततळ्यात बदका सोडलेली आहेत त्यांनी बदका. तर कधी बघूक भेटली नव्हती बदका पण ती आता इकडे आमच्या इकडे येऊन ही बघूक भेटतात बदकावर. तर हे बघू शकताच तुम्ही इकडे हा शेततळा आणि शेततळ्यात सोडल्याने त्यांनी 3 4 5 6 7 8 8 बदका शेततळ्यात त्यांनी बदका सोडल्याने आहेत. 4 3 7 8 9 9 खाद्य माका आतमध्ये टाकले नाही का ह्याकडे हे पण भारी वाटतं यांचा मग वाटतं पावसात यांची सोय केली नाही गाई गुरांची सगळी आणि साईडने पूर्णपणे शेगलाची झाडं लावली नाही छोटे शेगुल शेगळा धरली आहे शेंगे. तर आता इकडनं पण पुढे कुठं काय बघ भेटता बघूया मी दाखवण्याचा प्रयत्न करीन छोटस काय काय हाता व्हाईट बटनला टच केला की झालं ना फोटो दाखता फोटो येतो. तर आता इकडनं आपण जाऊया या शेततळ्यावरनं आपण पुढे जाऊया पुढे काय बघ भेटतं तर बघूया. त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण इकडे असं जाऊ आणि ह्यो त्यांनी पॅसेज केल्याने ह्यो ती सगळी जेव्हा गाई सकाळची माका वाटतं एक टाइम काहीतरी सोडत असले त्यांच्यासाठी हे पूर्ण त्यांना सोडूसाठी भाग केल्याने त्यांनी तिकडनं बाहेर काढतात त्या गायींसाठी. मला वाटतं या सगळ्या गायींसाठी ते एकच भाग केले नाही त्यांनी. आता मला वाटतं बंद करतात ते खाली बघा ते का लावतले आता. आणि इकडे पण अर्धा या केल्याने मला वाटतं त्यांना धूसाठी केल्याने या सगळ्या त्यांनी केल्याने या धूसाठी. इकडे पण एक छोटासा त्यांनी हे बांधल्याने काय म्हणतात रिसॉर्ट सारख्या रवासाठी म्हणजे आतमध्ये त्यांनी गायींच्या गोट्यांबरोबरच त्यांनी आतमध्ये आपल्या म्हणजे जे येतील रवासाठी त्यांच्यासाठी स्टे आपल्याला राहण्यासाठी छोटी छोटी घरं बांधलेली आहेत मध्ये मध्ये. तर प्रत्येक भागाचे त्यांनी छोटे छोटे हे बांधलेले काय म्हणतात ते आपले आता हे गायींचे गोटे परत तिकडे दवाखाना बांधल्याने इकडे चाऱ्यासाठी त्यांनी एक छोटंसं एक गोडाऊन बांधल्याने. तर आपण आता इकडे येईल इकडनं पुढे काय नाही असं जरा इकडनं येईल ना. तर तुमका मगाशी सांगल्याप्रमाणे इकडे त्यांचा गुरांचा दवाखाना त्यांनी केला म्हणजे काय ना काय त्यांचं जर आजारपण असलं तर इकडे त्यांनी दवाखाना छोटंसं बांधल्याने या. त्याच्यानंतर आपण इकडे पुढे बघू शकता की आजूबाजू झाडं लावल्यामुळे ना हवा एकदम खेळती आणि थंडगार येतात पूर्णपणे. तर इकडनं आता हे बघा मगाशी सांगितलं ना बाहेर त्यांना सोडूसाठी म्हणजे पाय मोकळे करूसाठी त्यांनी हे एवढं पॅसेज केल्याने आणि ताना दिसताना पिवळा तर त्यांना धुसाठी गेल्याने त्यांनी. तर हे बघा मगाशी सांगले ना शेततळा त्या साईडला गेल्याने त्यांनी. आणि ह्यो कुठला भागा तर ह्या साईडला तुमका दाखवतोय आशिष सावंत. तर मित्रांनो आता तिकडनं शेततळ्याकडनं आपण गायींचे गोटे बघून झाले. त्याच्यानंतर आपण इकडे यांनी उपहारगृह म्हणजे इकडे येणाऱ्या म्हणजे शाळेची सहल बिल कोणतरी शिक्षक आणतात ना शाळेतल्या मुलांका त्यांच्यासाठी इकडे त्यांनी उपहारगृह केल्याने. तर इकडे त्यांची जेवणाची सोय पण असता कोण येते त्यांच्यासाठी. आणि हे तुम्ही लाईटीचे खांब बघलास ना सगळे तर इकडे असं वाटतं की बाहेरच्या देशात येतात असं वाटतं इकडे. हे बघा जेवणासाठी त्यांनी मस्त एक इकडे टेबलांची सोय केल्याने या साईडला. वर ये तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता की त्यांनी उपहारगृह केल्याने म्हणजे जेवणासाठी जर बाहेरना शाळेची सहल किंवा शिक्षक मुलांका घेऊन येतात ना तेव्हा इकडे जेवणाची सोय पण ते करून ठेवते. फक्त त्यांना मला वाटतं फोन करून यायचं लागतं त्याच्यासाठी इकडे ह्यांनी बघा जेवणाची सोय केल्याने या म्हणजे इकडे जेवणाची सोय करून ठेवतात ते. तर मस्त केल्याने इकडे भारी वाटतं. तर आता आपण इकडून आपण इकडे येतो आणि इकडे बघू शकताच तुम्ही सगळे आपल्या श्रीकृष्णाचे सगळे
म्हणजे लहानपणापासून जेवढे काय त्यांनी जे हे केलेले आहेत ते प्रत्येक छायाचित्र म्हणजे फोटोंमार्फत त्यांना सगळं हे केलेलं आहे बघा. हे तुम्ही बघू शकता इकडे या साईडला. आणि एकदम असा भारी वाटतंय आतमध्ये गेल्यावर. बालपण दाखवल्याने पूर्ण कसा काय होता, कसा काय हे झाला होता. हे बघा इकडे बांधताना दाखवल्याने म्हणजे हे सगळे हे बघा मटकी फोडून दही चोरताना दाखवल्याने. हे बघा तोंडात पूर्ण ब्रह्मांड दिसला त्या दाखवल्याने. इकडे कालिया दाखवल्याने नाचताना वरती. इकडे बघा गायींसोबत इकडे गोपिकांची छेड काढताना दाखवल्याने. म्हणजे इकडे बघ गेलास ना तर आपले म्हणजे म्हणायचा गेला तर इकडे सगळा जेवढे आपल्या कानान जेवढे लहानपणी जेवढे काय नटखटपणा केलेली आहेत ते सगळे इकडे छायाचित्रामार्फत त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला इकडे. आणि या साईडला तुम्ही बघू शकतास, या साईडला गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने उचललेलो होतो का करंगळीवर, तर हे तुम्ही दाखवलेलं इकडे बघा गोवर्धन पर्वत. हे बघा तुम्ही बघू शकता या साईडला. आणि ह्या साईडला पण फोटो लावलेले आहेत. आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे इकडे मपाटातील लाईटी लावल्या तेव्हा भारी दिसतं एकदम. हे बघा ह्या साईडला हे बघा, हे बघा म्हणजे मस्त भारी वाटतं इकडे. गेलास तर काहीतरी गेलास तर एकदम भेट देऊन जा. इकडे कंसाचा वध या छायाचित्रात दाखवल्याने. इकडे कान्हा आणि राधा दाखवल्याने. इकडे कृष्ण आणि सुदामा इकडे दाखवल्याने. इकडे कान्हा आणि त्याचे गोपिका. आणि इकडे दाखवले महाभारतातलं दाखवल्याने अर्जुन आणि कृष्णा दाखवल्याने. आणि इकडे हे बघा अर्जुन दाखवल्याने, कृष्ण दाखवल्याने, त्याची 10 अवतार दाखवल्याने, दशावतार शेवट म्हणाक गेला तर दशावतार दाखवल्याने. पूर्ण महाभारत ज्यांनी बघल्याचं ते का माहीत असतात या चित्राच्या मार्फत कसा काय दाखवलेला होता त्या. तर इकडनं आता वाटतं होय सगळे संपलेच असत बघण्याचे. म्हणजे आपले जे जे आपण बघून झालो ना स्पॉट ते वाटतं जेमतेम आता संपलेच. आणि इकडे बघू शकताच तुम्ही ह्या बॅनर गोवर्धन गोशाळा कामधेनू. ते बघा आपले खासदार नारायण राणे साहेब ते इकडे लिहिलेले होते उद्घाटनात तेव्हा, जेव्हा आपण हे केल्याने ही गोवर्धन शाळेची निर्मिती केल्याने त्यावेळी ही बॅनर लावलेली आहे. आणि समोरच मस्त आहे की काच आधी घ्या त्या साईडला. आणि ही बघा आपल्या गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इकडे. इकडे एकदम इल्यानंतर ना एकदम शांत वाटतं. तर इकडे लहान लहान मुलांना खेळण्यासाठी बांधलेली आहे गार्डन. आणि आपण त्या साईडने असे राऊंड मारून गायींचं गोटं विटं बघत त्या साईडला आलो. मग अशी चांगले तुमचं उपाहारगृह आहे इकडे, जेवणाची सोय केलेली आहे यांनी. तर आता आपण लहान मोठी सगळीच खेळतो त्या साईडला, गार्डन केल्याने. तर ह्या साईडला हे बघा आपण आता आतमध्ये होता मध्येच एकदम हॉल आहे त्यांचं. आणि इकडे जर काय भूकभीक लागली आपण इथनं एंटर केला. हे बघा मस्तपैकी आता लाईट लावल्याने. आणि इकडे दुकान जर भूक लागली तर सप्तधेनू मंदिर. हा इकडे एक छोटंसं मंदिर बांधलं आहे तिकडे. आपण ह्या साईडला तुमका दाखवलंय श्रीकृष्णाचं मंदिर हा. आणि ह्या साईडला बरोबर त्याच्या एंटर केल्यानंतर उजव्या साईडला सप्तधेनू मंदिर आहे. हे बघा तुमका दाखवतोय. चप्पल नको आली आहे. हे बघा ह्या साईडने फिरून जाण्यासाठी का आतमध्ये लहान मोठी पण खेळतात तिकडे गार्डनला. हे बघा तुम्ही गणपती बाप्पाची आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे या साईडला. बरोबर एंटर केल्यानंतर ना राईट साईडला ती बघू भेटता इकडे सप्तधेनू मंदिर म्हणून बांधलेला. म्हणजे प्रत्येक त्यांनी विभागांका नावं दिलेली आहेत. प्रत्येक विभागांची जी काय काय बांधणी केलेली आहे त्यांची. आता गोट्यांचे बघितल्यास तुम्ही. परत हे उपहारगृह आणि मत्स्य एक केंद्र दाखवले आहे त्यांनी. आणि इकडे मंदिर आणि आपलं सप्तधेनू मंदिर एक बांधलेले आहे या साईडला. आणि इकडे खेळासाठी गार्डन बांधले, लहान मोठी पोरं सगळीच खेळतात.
म्हणजे इकडे लहानपणात आणल्या टाइमपास जायत त्यांचं एवढाच. पण इकडे गेल्यानंतर ना एकदम भारी वाटतं, थंड वातावरण हा. भाऊ गेला कधीतरी इलाच तर एकदम भेट द्यावा इकडे. जास्त लांब नाही, आपल्या कणकवली तालुक्यातलं पहिलं ती गोवर्धन गोशाळा बांधण्यात आलेली असा. माका तर एकदम भारी वाटली इकडे. तर हे बघा इकडे, मगाशी आपण इथं त्या लाईट नव्हती, पण आता संध्याकाळ झाल्यावर हे बघा भारी वाटतं आतमध्ये मंदिर. हे बघा परत दाखवते, मगाशी दिसत नव्हतं ना का. हे बघा मस्तपैकी दाखवल्याने एकदम. हरकत ना. हो ओळखतो ओळखतो, ते ओळखतो. तर आता आपण जाऊया घरात आणि संध्याकाळ झाली या. कोण माहिती देणार नव्हतं रे, माका माहिती देणार होतं आतमध्ये सगळ्या परिसरांचं एकटंच असल्यामुळे. तर कधीतरी इलाच त्या एका भेटा इकडे या साईडला. आणि हे बघा पुन्हा इंट्रा तिकडनं वाटतं चालतंय या साईडने. हे बघा इकडे बघू गेलास ना तर बघण्यासारखे भरपूर काय काय आहे. इकडे घ्या विचित्र असं झाड दाखवलेला. आणि हे बघा झाडे लावा झाडे जागवा, भारी दाखवले नाही या साईडला एक. तर आणि ह्या याक शोधत आहे ना. आणि तिकडचा वेगळा झाड कसला वाटतं रे, तो एकदम मोठा थोडासा. हा आपण शोधत शोधत आहे ना, म्हणजे तसं तयार केलेलं. तयार केलेला आता. हो आता बंद करू झाला ना, हो टाइम झाला. टाइम झालो बघू. तर मित्रांनो मस्त आहे की इकडे फिरायला झाला आपला गोवर्धन गोशाळा. नक्की इलाच तर कणकवली तालुक्यातील माका वाटतं पहिलीच गोवर्धन गोशाळा, आणि नक्कीच भेट द्यावा या शाळेत गेलास तर. आणि एकदम परिसर फिरण्यासारखं काय काय भाग आहेत ना ते बघण्यासारखे आहेत. आणि गोवर्धनचे आणि गोशाळा पण बघण्यासारखे तिकडे तुमका बघू भेटा. आणि इलाच तर नक्की संध्याकाळच्या टायमिंगला येवा, एकदम वातावरण शांत असतं आणि थंडगार असतं. कधी गेलास तर नक्कीच भेट द्यावा. आणि माका तर जाम आवडली आहे ही शाळा. तर माका येऊचं प्लॅन होतं तो नक्की सक्सेसफुल झालो. सॉरी बोलायला जरा हरकत आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. संध्याकाळ घरात जाऊ.